श्री स्वामी समर्थ मित्रांनो, देवी ब्रह्मचारिणी दुर्गा देवीचे दुसरे रूप। येथे ब्रह्म हा शब्द तपस्या आहे। ब्रह्मचारिणी म्हणजे तपाचे आचरण करणारी। नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी या मातेची पूजा केली जाते। या दिवशी साधकाचे मन स्वाधिष्ठान चक्रात स्थिर होते। या चक्रात मन स्थिर करणाऱ्याला तिची कृपा आणि भक्ती प्राप्त होते। या देवीचे रूप अतिशय देखणे आणि भव्य आहे। तिच्या हातात जपमाळा आहे आणि डाव्या हातात कमंडलू आहे। तिने पूर्वजन्मात हिमालयाची कन्या म्हणून जन्म घेतला। त्यावेळी नारद मुनीने तिला भगवान शंकर पती मिळावा म्हणून यासाठी कठोर तपस्या करायला सांगितली होती। या तपस्येमुळे या देवीला तपश्चारिणी किंवा ब्रह्मचारिणी असेही म्हणतात। सुमारे 1000 वर्षापर्यंत तिने फक्त फळे खाऊन तपश्चर्या केली। नंतर उपवास काळात तिला ऊन आणि पावसाचा भयानक त्रास सहन करावा लागला होता। यानंतर तपश्चर्येनंतर 3000 वर्षापर्यंत केवळ जमिनीवर पडलेली बेलपत्रे खाऊन तिने दिवस काढले। त्यानंतर सुकलेली बेलपत्र खायचे सोडून दिल्यामुळे तिला अपर्णा हेही नाव पडले। अनेक वर्षे कठोर तपश्चर्या केल्यामुळे तिचे शरीर अगदी क्षीण झाले होते। तिची ही अवस्था पाहून तिची आई मेना खूप दुःखी झाली होती। तिला आपल्या मुलीची खूप काळजी वाटत होती। तिने तिला या कठीण तपस्येपासून मुक्त करण्यासाठी उमा, अगं उमा, नको ग नको अशी हाक दिली। तेव्हापासून देवी ब्रह्मचारिणीच्या पूर्वजन्माचे उमा हे एक नाव पडले। तिची ही तपस्या पाहून त्रिलोकात हाहाकार उडाला। सर्व देवदेवता तिच्या तपस्येची प्रशंसा करू लागले। शेवटी ब्रह्मदेवाने तिला आकाशवाणीद्वारे संबोधित करून सांगितले की हे देवी, आजपर्यंत इतके कठोर तपश्चर्या कोणीही केलेली नाही। तुझ्या तपस्येची सगळीकडे प्रशंसा होत आहे। तुझी मनोकामना लवकरच पूर्ण होईल आणि भगवान शंकर तुला तुझे पती स्वरूपात प्राप्त होतील। आता तू तपस्या सोडून लवकरच घरी जा। लवकरच तुझे पती तुला घ्यायला येतील, असा वर त्यांनी तिला दिला। ब्रह्मचारिणी भक्तांना अनेक फळे देणारी आहे। तिची उपासना केल्याने मनुष्याच्या जीवनात तप, त्याग, वैराग्य आणि संयमात वाढ होते। देवीच्या कृपेने मानवाला सर्वत्र विजय आणि सिद्धी प्राप्त होतात। अशा प्रकारे दुर्गेचे हे दुसरे रूप देवी ब्रह्मचारिणी असे आहे। हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।